नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. ससा ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. नाही, ससा ससा दिसतो कसा, अगदी आमच्या गार्गी जसा. आज आपण जाणार आहोत ठाण्यातल्या कोपरी परिसरात, जिथे आपण भेटणार आहोत छोटूशा गोऱ्या गोऱ्या गालांच्या घाऱ्या घाऱ्या डोळ्यांच्या गार्गीला आणि महाटिक कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. गार्गी सध्या स्वतःकडे न्याहाळत बसलीये, स्वतःच्या फोटोकडे. तर मी तिच्याशी मैत्री थोडक्यात करेनच, पण तोपर्यंत आपण जाणून घेऊया हे सगळे गार्गीचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी गार्गीची आई, माझं नाव दीपाली महाडिक. ओके. मी गार्गीचे पप्पा, माझं नाव वैभव महाडिक. मी संपदा शिंदे, मी गार्गीची मावशी. मी रेश्मा रमेश शिंदे, मी गार्गीची आजी. मी अनिता अनिल महाडिक, गार्गीची आजी. मी अनिल कृष्णा महाडिक, गार्गीचे आजोबा. मी चिराग संजय शिंदे, गार्गीचा मामा. तर सगळ्यांची ओळख झाली आहे, आता गार्गीच्या आई बाबांची गप्पा मारूया. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. अरे वा, कसे भेटलात? मी शाळेत होती. ओके. अच्छा. आणि हे तिकडे उभे राहायचे असेच ग्रुपला. तुम्ही शाळेत नव्हता? नाही, मी शाळेत नव्हतो. त्यांचं कॉलेज असेल. अच्छा, तुम्ही कॉलेजमध्ये होता? हा. तुम्ही शाळेच्या, लोक कॉलेजच्या बाहेर उभे राहतात पोरी पटवण्यासाठी, शाळेच्या बाहेर नाही, शाळेत फिरलं होतं तुम्ही यांना? कॉलेज सोडलेलं आणि असंच फिरायचो मित्रांबरोबर. अच्छा, मग तेव्हाच तेव्हा बघितलं. ओळख झाली, तेव्हा मित्रांनी पण ओळख करून दिली आणि मग प्रपोज केलं एक दिवशी. सरळ प्रपोज. वा. आणि मग तुम्ही काय म्हणालात? हो बोलली मी. का हो, शाळेच्या बाहेर उभा असतो, कॉलेजला जातो की नाही माहित नाही, नाही, सगळी हो म्हणून विचारपूस टाकलं. केली ना मी आधी. अच्छा, सगळी विचारपूस केली, सगळी खात्री करून घेतली, मग लग्नासाठी होकार. वा वा. आणि मग किती वर्षांनी लग्न झालं? 10 वर्ष. मग लग्नानंतर किती वर्षांनी गार्गीचा जन्म झाला? एकाच वर्षात. एकाच वर्षांनी. तुम्ही असं प्लॅन काही केलं नाही, होतं, प्लॅनिंग वगैरे काय थांबायचं नाही? नव्हतं. पण आम्ही हनीमूनवरून आलो गोव्यावरनं, तेव्हा आमचं थोडंसं प्लॅनिंग वगैरे काय नव्हतं, पण बोललो ठीक आहे असेल तर. पण नंतर स्टार्टिंगला आमचं जेव्हा माहिती पडलं, वाईफने मला सांगितलं की प्रेग्नेंट आहे म्हणून, तर तेव्हा हनुमान जयंती होती. बर. हा. तर आम्ही थोडं काळजी घेतलीच, पण नंतर काही प्रॉब्लेममुळे काय माहिती नाही, पण स्टार्टिंगला आमचं मिसकॅरेज झालं. ओ. हा. तर मग आम्ही डॉक्टरकडे वगैरे गेलो, तर डॉक्टर म्हणाला की तुम्ही बाहेरनं फिरून आलेत, तर त्यामुळे कदाचित धकाधकीमुळे काय प्रॉब्लेम झाला असेल. तर मग आम्ही ते थोडंसं इग्नोर केलं आणि परत एक 6 महिन्यांनी परत एकदा आम्हाला गुड न्यूज मिळाली. अरे वा. पण त्यावेळेला पण सेम असंच कंडिशन आली. डॉक्टरकडे आम्ही गेलो, तर डॉक्टरने काय सांगितलं की बाबा प्रॉब्लेम तर काय नाही, पण असं का होतं ते आम्हाला पण माहिती आहे. तर मला अशी भीती होती की जे पहिल्या स्टार्टिंगला झालं ते परत सेकंड टाइम असं होतंय का काही खरंच काय मोठा प्रॉब्लेम आहे. कारण की आपण बघतो ऑलरेडी बाहेर असं चालू असतं, काही जण मुलं होत नाहीत, तर आम्हाला पण त्याच मार्गाने जायला लागतं का असं एक भीती होती. पण आमच्या डॉक्टर्सने आम्हाला सपोर्ट केला बरंच, त्यांनी ट्रीटमेंट पण चांगली केली. आणि त्यानंतर गार्गी म्हणजे आम्हाला असं वाटलं की नाहीच होणार म्हणून, असं त्याचे कंडिशनच झाले त्यावेळेला. आणि घरातले सगळेच टेन्शनमध्ये होते, सगळे रडत पण होते. काय झालं होतं, असं काय झालं होतं? ती 3 महिन्याची असताना म्हणजे मला बेड रेस्ट सांगितलं. 6 महिने पहिले मिसकॅरेज झाल्यामुळे तो प्रॉब्लेम येत होता सारखा. मग कम्प्लीट डॉक्टरने बेड रेस्टच सांगितलेला 6 महिने मला. आणि त्यानंतर जेव्हा 9वा महिना लागला, त्यानंतर तिच्या गळ्यात माळ अडकलेली, नाळ पूर्ण. ओके. बरं. तर डॉक्टरनी बोललं की एक तर मला काही आत्ता सिझर करायला लागेल, तेव्हा 8व्या महिन्यात चालू होतं मला, आत्ता सिझर करायला लागेल, नाहीतर कंडिशन बेकार आहे. अरे बापरे. बरं. तर मग हे पण नव्हते इथंच, गावी गेलेले हे पण लग्नासाठी, आणि मला 25 तारीख दिलेली पहिल्यांदा. नंतर मग इमर्जन्सीमध्ये मम्मीकडे आलेस, इमर्जन्सीमध्ये मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून तिला ऑपरेशनचं हे घेतलेलं. ओके. बर बर. म्हणजे आम्हाला काही डॉक्टरनी सल्ले चांगले पण दिले आणि काही डॉक्टरनी सल्ले चुकीचे पण दिले. म्हणजे आम्हाला अगोदर सांगितलं की गार्गीच्या मानेवरची नाळ वगैरे असं काय काय सांगितलं. तेव्हा मी गावाला होतो आणि आमची तारीख 25 तारीख होती डिलिव्हरीची, आणि त्या दिवशी काहीतरी 5 तारखेला मला अगोदर कळवलं की असं आहे म्हणून, कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. तर ही रडायला लागली फोनवरती, त्याची बहीण वगैरे, आणि आम्ही सगळे गावाला होतो.
तर मग 6 तारखेला मी सडनली निघालो तिकडनं गावानं यायला. पण डॉक्टरने आम्हाला सांगितलं की नाळ आहे, तर मी 2 डॉक्टर गेले त्यासाठी. बोलो एखादा अंदाज चुकतो, त्यामुळे तिकडे त्या डॉक्टरला सोडून मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि आम्हाला कलर ड्रॉप सोनोग्राफी करायला सांगितली. पण त्यामध्ये क्लिअर होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त एवढंच की वजन जास्त होतं त्यावेळेला आणि हिची हाईट कमी असल्यामुळे तिला हार्टला त्रास होईल असं डॉक्टरने सांगितलं. त्यामुळे तुम्ही सिझर करा, बाकी काही प्रॉब्लेम नाही, बाकी बाळ वगैरे व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर असं वाटलं की जे पहिला महिना जे प्रॉब्लेम झाला स्टार्टिंगला, तो आता पण असं होतोय का असं वाटलेलं आम्हाला परत. पण त्यातनं गार्गी एकदम व्यवस्थित आतापर्यंत बाहेर आली आणि आता एवढी हुशार आहे की खूपच हुशार आहे. आणि ती जेव्हा आली तेव्हा येताना 2 दात घेऊन आली बरोबर. हा, अरे तिला जन्मालाच 2 दात होते, आता 4 झालेत. वा, कमाल. डोळे कसे लागले होते? काय स्पायसी खावंसं खायचे, वाटायचं? तिखट, तिखट. अरे वा, काय काय खायला आणायला लावायचं त्यांना? समोसे, वडे, अजून कटलेट, त्याच्यात तर जास्तच. फ्राईड आणि स्पायसी गोष्टी. पहिल्यांदा गार्गीला हातात घेतल्यावर कसं वाटलं होतं? खूप छान वाटलं. पण जेव्हा गार्गी मला डॉक्टरने सांगितलं की मुलगी आली तुम्हाला, तर थोडंसं नर्वस होतो, कारण की मी मुलगा असल्यामुळे मला असं वाटलं की मुलगा हवाय म्हणून. पण नंतर गार्गीला बघितलं, खूप क्यूट होती त्यावेळेला. पण मी आधी डॉक्टरला विचारलं, बोला बायको कशी आहे माझी? बोला ते महत्वाचं आधी. तर दोघांची पण कंडिशन चांगली होती. आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा खूप छान दिसत होती, डोळे पण एकदम छान होते मार्गे. मग आणखीन खुश झालो की माझ्यावरतीच गेली माझी मुलगी. मी असं ऐकलं गार्गी खूप फेमस आहे. हो, हो, अरे वा, कशी काय? तिच्या डोळ्यांमुळे. अरे वा, पण काय लोक फोटो काढतात? हो, बऱ्यापैकी. आम्ही गावाला गेलेलो तेव्हा पण लग्नामध्ये जिकडे लग्न चालू होतं तिकडे ते फोटोग्राफर फोटो म्हणजे त्यांचे नवरा नवरीचे फोटो सोडून तिचे फोटो जास्त काढायचे मागे होते आणि अक्षरशः घरापर्यंत आलेले. तर तिथे तर आहेच एक प्रसंग. आणि एकदा आम्ही आमच्या इकडे चायनीजचं एक दुकान आहे, तिथे आम्ही असंच बाईकवरून चाललेलो आणि आम्ही थांबलो, ट्रॅफिक होती म्हणून. तर तिकडनं जाताना 2 मुलं आली आणि त्यांनी आम्हाला अचानक फोटो दाखवला गार्गीचा. आम्हाला ओळखत पण नव्हते ते. बर, हा, तर ते म्हणाले, अरे गार्गी तुझा फोटो आमच्या मोबाईलमध्ये. कसं काय? काय माहिती, आम्ही रात्रभर ते सगळ्यांना सांगत होतो, बोलो असं असं झालं म्हणून. आता कोणतरी काढून तुझं पास हा. करून आणि मग लोकांना. आणि माझे मित्र ते पण सांगतात की माझ्या मित्रांनी तुझ्या मुलीचा फोटो टिपी ठेवलाय म्हणून, फेसबुकवर डाउनलोड करून असं. वाव, गार्गी ताई केवढ्या फेमस आहात तुम्ही, लाजल्या त्या. मी ऐकले खूप छान डान्स करते. हो, डान्स पण करते. बघूया बरं कसं डान्स करते गार्गी. कोण गाणं म्हणू दे म्हणजे डान्स करेल गार्गी? गार्गी मोबाईलवर गाणं लावायचं. आईनी गाणं म्हणू दे की? काही बोलतो. ताई गाणं ताईनी बोलते ना. गाणं म्हणू दे. ताई म्हण मला गाणं. ए मंदाबाई शिकलेली नव्हती का, ए मंदाबाई अडाणी होती का, या पागळच्या स्टेशनापासून पार्वतीच्या नाक्यावर संद तिला माये येईल काय ग मंदा. ए मंदाबाई शिकलेली नव्हती का, ए मंदाबाई अडाणी होती का. किती गोड, किती आनंद झाला नाचाचा. अरे वा, गार्गीसाठी टाळ्या आणि छोट्याशा ताईसाठी सुद्धा. आज आपण आहोत छोटूशा गार्गीच्या घरी आणि आता आपण तिच्या आज्यांशी आणि आजोबांशी गप्पा मारणार आहोत. तर पहिल्यांदा गुड न्यूज कळल्यावर कसं वाटलं आजी? खूप आनंद झाला. काय कसं सांगितलं लेकीने? आई मला मोठ्या होतात. मी म्हटलं तू गेलेली का डॉक्टरकडे? बोलली हो. हा, मग अरे बा. आणि आजी तुम्हाला कसं सांगितलं? छान वाटलं मला, कारण काय माझ्या घरी मुली नव्हत्या. तर मोठ्या मुलाला एक मुलगी होती आणि मला मुलं 3 फक्त. बरोबर. तर मुलगी झाल्याच्या नंतर मला मोठी मुलगी 2 नंबरला मुलगा, 3 नंबरला मुलगी, 3 मुली झाल्या. मला खूप आनंद झाला. मला कारण मुलगी पाहिजेच होती घरामध्ये. बर, मला मुली झाल्या त्या खूप आनंद झाला. आणि ही मुलगी पण हुशार आहे आणि मोठी पण हुशार आहे, 2 नंबरची पण हुशार आहे. तर प्रेग्नन्सीच्या वेळेला काय टिप्स दिल्या तुम्ही? काय सांगितलं होतं का लेकीला काळजी घे? हो, काळजी काही बोलली, धावपळ नको करू, चढ उतर नको करू. अजून काय काय विशेष काय नाही, काय तिला खायला करून खाऊचं दिलं होतं वाटलं, का? हो, मी पाठवायची. काय पाठवायचं? ती बोलली आई डोसे पाठव, डोसे वगैरे कधी कटलेट पाठव. बर, सगळ्यात जास्त काय आवडायचं तिला तुमच्या हातचं त्या दरम्यान? नाही, तिला असं काही दिलं तरी खायची ती. काही असं आवडीत दिलं तरी सगळं खायची. आवडायचं. सासूबाई काय लाड केले? काही लाड केले नाही मी, कारण काय माझ्या 3 सुना माझ्या काही सेम सारखे असतात. म्हटल्यानंतर तिघीनं प्रेम दिलं पाहिजे. बरोबर. मग तिघीनं ते सेम मी तसं केलं, काही याच्या पुढे केलं नाही. व्यवस्थित सगळं मला व्यवस्थित सुना पण भेटल्या नाही, व्यवस्थित सगळं
चाललंय माझं. ओके ओके ग्रेट. पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं आजी? छान वाटलं. डोळ्यांचा रंग फारच गोड आहे तिच्या, बघून कौतुक मला वाटलं तिन्ही होतं. मुलीच आहे. मला खूप आनंद झाला. आजी तुम्हाला कसं वाटलं? मला पण मी गेले तेव्हा मला काय दाखवली नव्हती, बरं. कारण ती वार्डमध्ये नेली, दुसऱ्या वार्डमध्ये कावळे झाली म्हणून. मग ते त्या दिवशी मला काय दाखवली नाही. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेरून मला दाखवली की बाबा आणली त्या लोकांनी. बरं. बाहेरून बघितली मी तिला. कसं वाटलं पहिल्यांदा? तेव्हा छान वाटलं, पण हातामध्ये मला घ्यायला मिळालं नाही. बर. अरे 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 अरे. गार्गी नाव कोणी ठेवलं तुम्हाला माहितीये का? हा, तिच्या आई. पप्पाने आई. अच्छा, आवडलं नाव? हो छान वाटलं. अरे वा, कमाल. तुमच्याकडे सुरुवातीला असेल माहेरी, हो. तर रात्री जागायचात का? जागवायची का नाही गार्गी? नाही, नाही? कधीच तिने त्रास दिला नाही. बर, रात्री अजिबात जागवत अजिबात नाही नाही? उठायची. कमाल. मग कसं असायचं तेव्हा? कशी होती गार्गी छोटी असताना? नाही, शांत होती अशी, रडायची नाही. मग निरोप देताना वाईट वाटलं? हो आता आई भेटते की नाही गार्गी? हो, भेटते ना. मला पाहिजे तेव्हा मी घेऊन जाते इथून. पण लेक येते राहायला गार्गीला नाही, घेऊन? ती नाही येत राहायला. बर, पण यावं असं वाटतं? येवंच वाटतं. ओके ओके. मग बोलवा तिला जरा प्रेमाने अजून. आवडीचे पदार्थ करून ठेवा, म्हणजे हो, कदाचित येईल. मी केले का तिला पाठवतेच. ओके. आजी, तुम्ही तुमची मुलं वाढवली आहेत, तुम्ही सुद्धा मुलं वाढवली आहेत, तेव्हाच्या संगोपनाच्या पद्धती आणि आत्ताच्या पद्धतींमध्ये काय फरक जाणवतो? तेव्हाची परिस्थिती तशी माझी चांगली नव्हती, पण आता व्यवस्थित आहे. तसे आता काही माझं हे काही नाही, पण आताच्या मुलांना म्हणजे जसं मिळतंय तसं माझ्या मुलांना मिळालं नाही असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं. आणि आता जास्त सुखसोयी आहेत? सुखासोयी. अच्छा. आजोबा, तुम्हाला काय वाटतं? तेव्हाचं बालपण, आताचं बालपण, काय फरक वाटतो? फरक आता पूर्वीची परिस्थिती आमची तशी नव्हती. आता परिस्थिती, आता मुलं मोठी झालेली आहेत, म्हणजे आता शिकली सवरलेली आहेत, आणि आता आमची परिस्थिती हळूहळू बदलत गेली. बर. आता या घडीला आता आम्ही व्यवस्थित आहे, सर्व कुटुंब आमचं व्यवस्थित आहे. पण संगोपनाच्या पद्धतीमध्ये काही बदल जाणवतो का? किंवा आताचं काही पटत नाही असं आहे ते का? असं मागे पुढे होतं, कारण आता ते यंग पोर आहेत. आपण काही जुन्या गोष्टी बोलायला त्यांना पटत नाहीत. बर. आता ते त्यांच्या नवीन पद्धतीप्रमाणे वागतात. बरं. मग आता आपण त्यांना पुढे काय बोलू शकत नाही ना. असं आहे, पण ते तुमचं ऐकत नाहीत? तसं तर काही नाहीये, दिसत नाही. पण जर सांगायला गेलं तर काय थोडं मागे पुढे होतो, पण आपण ते सगळं विसरून जायला पाहिजे. काय वाटतं, मोठं होऊन गार्गीनी काय करावं? तुमची काय स्वप्न आहेत? मोठं होऊन गाडगीने शिक्षण चांगलं घ्यावं, चांगल्यापैकी शिकावं, तिने माझी हीच असे. अच्छा. आजी, तुम्हाला काय वाटतं? माझ्या तिन्ही नाती छान आहेत, नाचतात वगैरे, चांगल्या मस्त डान्स वगैरे करतात. तशीच मला पुढे, याच्या पुढे त्याने तसंच वागवलं पाहिजे नाही, तसंच राहिली पाहिजेत अशी मला आता डान्स वाटते. केला पाहिजे असं त्या वाटतं? तिघी मुली, माझ्या शिक्षण पण झालं पाहिजे. मुली चांगल्या, तिन्ही पण, 3 मुलांच्या मुली तेवढ्या नाच डान्स वगैरे करतात, एवढ्या बोलण्यात हुशार आहेत. सगळ्या कुठे नेली तरी पण माझ्या मुलांना लय आनंद वाटतं सगळ्यांचं. एवढं मला बस आहे. एवढं बस आहे. क्या बात. आज आपण आहोत अत्यंत फेमस अशा गार्गीच्या घरी, आणि आता आपण तिच्या सगळ्या कुटुंबियांशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. तर आता आपण सगळे गार्गीच्या आई बाबांना आपल्या मनातलं सगळं सांगणार आहोत. म्हणजे काय तर मुलं झाल्यानंतर अर्थातच आईबाबांवर जबाबदाऱ्या वाढतात, आणि प्रत्येकाला आपल्या परीने असं काहीतरी वाटत असतं की ह्यांनी या प्रकारे काळजी घ्यावी किंवा हे नीट करावं. तुमच्यापैकी अनेकांना अनुभव सुद्धा आहेत आपली मुलं वाढवल्याचा, आणि इतर लोकांना काय जे काही चांगलं वाईट सांगायचं असतं, आपण सहसा हे बोलून दाखवत नाही, मनात ठेवतो. पण आम्ही तुम्हाला संधी देतोय, आम्ही या संधीला म्हणतो किती सांगायचंय मला. आता ह्या माध्यमातून तुम्ही गार्गीच्या आईबाबांना तुमच्या मनातलं सगळं बोलून दाखवू शकता. पण गार्गीच्या आईबाबांना मात्र काहीही बोलायची परवानगी नाहीये. त्यांना आपण फक्त ह्या अशा प्रतिक्रिया द्यायला लावणार आहोत. अशा आपण व्हॉट्सअपवर देतो की नाही तशा तुम्ही बघून ठेवा, आणि ह्या तुमच्या प्रतिक्रिया. ठीक आहे, कोण बोलणार आहे सगळ्यात आधी? गार्गीची मम्मी. त्या रूम मध्ये असल्यावर लक्ष देत नाही. दुसऱ्या room मध्ये? हा, दुसऱ्या रूम मध्ये असल्यानंतर खिडकी ओपन ठेवली म्हणून भीती वाटेल. कधी कधी आम्ही सांगतो सारखं फोन करून बर. की बघा ती लक्ष दे, ती चढेल बिडेल, बाकी सगळ्या गोष्टी करते. सो ग्रिल लावून घ्यावी असं तुमचं सजेशन आहे? काय म्हणता? आम्ही किती दिवस झाले तिला सांगते की ही गोष्ट की लावून घे म्हणून. लावून घेतो. बरं, तुमची काय प्रतिक्रिया? ठीक आहे, अजून कोण काय सांगतं? दीदी जेव्हा घरी येते तेव्हा जास्त वेळ थांबत बरं. नाही गार्गी सोबत. अच्छा तर थांबावं, आणि गार्गी पण कशी राहील, म्हणजे मजा येते ती असली की. अच्छा, तुला जास्त वेळ खेळता यावा असं म्हणणं. काय म्हणता? हसू येतं त्यांना. अजिबात येणार नाही. तुमची काय प्रतिक्रिया? आई, मी गार्गीसाठी आले, पण मला गार्गीला खूप भाव
जा बरं का. ठीक आहे मावशी, काय सांगाल? काय नाही, दीदी आणि जीजी दोघं पण चांगलं लक्ष देतात. उलट ती एवढी छान दिली आहे त्यामुळे लोक मला ओळखतात ही गार्गी तुझी भाची आहे. अगेन बाकी काय नाही, सगळं छान. अजून थोडं राहायला यावं असं वाटतं दीदीने. हो, यायचं वाटतं आता काय ती जॉईंट फॅमिली आहे, पण आपण जिजूंवर आहे सगळं. काय प्रतिक्रिया? जिजूंवर हे सगळं असं सांगण्यात आलंय मला. तुमची काय प्रतिक्रिया? ग्रेट. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. आय एम शुअर तुमच्या सुद्धा मनात एकमेकांविषयीच्या अपेक्षा, आशा असतील. जबाबदाऱ्या आता वाढल्या असल्यामुळे एकमेकांचा हात धरून गार्गीच्या साक्षीने काय प्रॉमिस करा, इथून पुढे काय बदल करणार आहात? मी तुम्हाला प्रॉमिस करते, पूर्ण प्रयत्न करेल गार्गीला नेव्हीमध्ये टाकायचा आणि तिला कमी मारत जाईल आता. आणि तुम्ही काय प्रॉमिस कराल? गार्गीला आणि तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. तसेच माझी फॅमिली आहे, त्यांना पण तू जरासा आधार दे, त्यांना पण खुश ठेवण्याचा प्रयत्न कर. आपलं फॅमिली हॅपी आहे तर हॅपी राहू दे. ओके ग्रेट. गार्गीच्या साक्षीने तिच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. गार्गीच्या आई बाबांबरोबर आपण जो गेम खेळणार आहोत तो मी तुम्हाला समजावून सांगते. खेळ असा आहे की गार्गीचा आता लवकरच पहिला वाढदिवस येतोय, तर तुम्हाला तयारी करावी लागेल आणि आजकाल प्रत्येक वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट द्यावे लागतात. सो तुमच्याकडनं थोडीशी प्रॅक्टिस करून घेतोय. इथे काही गिफ्ट्स आहेत, त्या तुम्हाला गिफ्ट रॅप करायच्या आहेत. शेजारी चांदीचे कागद ठेवले आहेत, तिथे रिबन्स आहेत. तुम्हाला प्रत्येक गिफ्ट आपण टॉफीला रॅप करतो तसं रॅप करायची आणि त्याला रिबन बांधायची आहे. ठीक आहे, तुमच्याकडे 2 मिनिटांची वेळ आहे. 2 मिनिटात तुम्हाला कमीत कमी 3 गिफ्ट्स पूर्णपणे रॅप करायचे आहेत. सोपा खेळ आहे? हो. नाही. सोपा खेळ कसा देणार? हा खेळ खेळताना तुम्हाला एकमेकांचा एक हात धरून ठेवायचा आहे. तुम्हाला हे एकाच हाताने करायचं आहे प्रत्येकी. ठीक आहे, कोऑर्डिनेशनचा गेम आहे. 2 मिनिटात कमीत कमी 3 गिफ्ट्स जर तुम्ही नीट रॅप करून त्याला रिबन बांधली तर तुम्ही जिंकणार आहात गार्गीसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. वा वा, जमतंय जमतंय जमतंय. जमतंय जमतंय, कोऑर्डिनेशन चांगलं आहे. वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. शेवटचे 30 सेकंद उरले. शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. छान नाही म्हणता येणार पण 3 गिफ्ट्स रॅप केले आहेत त्यामुळे तुम्ही जिंकला आहात. क्या बात आहे. तुम्ही जिंकला आहे गार्गीसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोटूशा गार्गीला आणि तिच्या कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आली असेल. अशाच अनेक इटुकल्या पिटुकल्यांना भेटणार आहोत. त्यांचं पहिलं बालपण साजरं करणार आहोत आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.